नमस्कार. आजच्या वेळेस बघायची इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 2.2 मधला प्रश्न क्रमांक 3. काय दिले? वर्गमूळ 5 आणि वर्गमूळ 10 या संख्या रेषेवर दाखवा. ओके, तर हे आपल्याला या दोन संख्या रेषेवर दाखवायचे. आपण पहिली संख्या बघूया, वर्गमूळ 5. तर त्यासाठी आपल्याला पहिली संख्या रेषा काढावी लागेल, तर ती काढूया. ओके, संख्या रेषा काढली तर आपल्याला पहिलं 0 घ्यायचं आहे. इकडे 1 2 3 4 पर्यंत घ्या फक्त. सेम इथे -1 -2 -3 -4. ओके, यात झालेलं आपलं. मी ते पेनाने काढले, तुम्हाला फक्त पट्टीच्या सहाय्याने काढायची. ओके, आता इकडे काय वर्गमूळ 5 आपल्याला संख्या रेषेवर दाखवायचे ना. तर 2चा वर्ग किती येतो? 4 येतो आणि 3चा वर्ग 6 येतो. 5 मध्ये म्हणजे या दोघांच्या मध्ये आपल्याला काढायचं आहे. ओके, आता इकडे काय करायला लागलं, 1 सेंटीमीटरवरती लाईन आखावी लागेल. इथे एवढी, इथे जेवढं अंतर आहे तेवढंच इथं अंतर घ्यायचं आहे आणि इथून जॉईंट करायचं आहे. ओके, याला नाव काय देऊया? ए आणि याला बी. तर कर्कटकच्या सहाय्याने तुम्हाला इथून असं इथे टोक ठेवायचं आहे आणि इथून असं हे करायचं आहे, कंस काढायचं आहे. तर कंस काढल्यानंतर जिथे छेदलं असेल तिथं काय नाव द्यायचं आहे? पी नाव द्या. ओके, आणि इथे वर्गमूळ 5 हे अंतर किती आहे? 1 एकक सेंटीमीटर. ओके, याला बी नाव दिलं आहे. ओके, तर पहिल्यापासून सांगतो तुम्हाला काय काय केलं ते. पहिली संख्या रेषा काढली. ओके, त्याच्यानंतर इकडे 0 1 2 3 4 वगैरे इथे जसं घेतलं आहे तसंच इकडे -1 -2 -3 -4 घेतलं आहे. ओके, त्याच्यानंतर काय केलं आहे आपण? वर्गमूळ 5 दोनचा वर्ग इथे 4 आहे आणि 3चा वर्ग इथे 6 या दोघांच्या मध्ये असणार आहे. ओके, वर्गमूळ 5 बरोबर. पण आपण काय घेतलं? 2 वरून इकडे वरती 1 एकक सेंटीमीटर अंतरावरती बी बिंदू स्थापन केला. ओके, आणि ओला आणि त्याला जॉईंट केलं आणि ओवरून कर्कटकाचे माप ठेवून आणि टोक ठेवून आपण इकडे एक कंस काढला. ओके, आणि हा कंस जिथे संख्या रेषेवर जॉईंट झाला ते √5 हे नाव दिलं. ओके, तो √5 आहे संख्या रेषेवरचा. त्या बिंदूला पी नाव दिलं आहे आणि इकडचं अंतर लिहिलं आहे 1 एकक सेंटीमीटर. ओके, आणि इकडे पण बी नाव दिलं आहे. आता तसंच आपल्याला दुसरं करायचं आहे. ह्याला 1 आकडे वाल्याने -5 √5 लिहूया. 2 नंबर काय? √10 साठी सेम प्रोसिजर करायची आहे. फक्त काय असणार इकडे? 10 3चा वर्ग किती आहे? 9 आहे आणि 4चा वर्ग 16 म्हणजे 3 नंतर असणार आहे. हा सेम इकडे आपल्याला बी बिंदू स्थापन करायचा आहे इथे 1 एकक सेंटीमीटर अंतरावरती आणि इथून कर्कटकाचं हे टोक ठेवून इकडे आपल्याला असं कंस काढायचं असा. ह्याच्यावरती तुम्हाला काढून दाखवू शकतो, पण सेपरेट काढून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल. हे बघा, पहिली संख्या रेषा काढली आहे. त्याच्यानंतर बी बिंदू कुठे स्थापन केला आपण? 3 नंतर, कारण वर्गमूळ 10 3 नंतर येतं ना, म्हणून. हे बघा इथे ते दोघांना जॉईन केलं असं इथे पट्टीच्या सहाय्याने. हाताने तुम्हाला काढून दाखवत आहे त्याच्यामुळे, तर तुम्हाला ते पट्टीनेच काढायचं आहे. आता हे अंतर किती आहे दोघांमधलं? ए बी. इथे ए नाव देऊया 1 एकक सेंटीमीटर. ओके, आता कर्कटकाचं टोक इथे ठेवायचं आहे आणि इथून असं कंस काढायचं आहे. तर असं जिथे जॉईंट होईल तिथे वर्गमूळ 10. ओके, तर याला पी नाव देऊया, क्यू नाव देऊया, काही वाटेल ते नाव देऊया. आता हे झालं आहे वर्गमूळ 10 संख्या रेषेवरती. सेम याच्यावरतीच प्रोसिजर करायची आहे. सोपं आहे ते, एवढं काय कठीण नाही आहे. अशा प्रकारे 2 गणितं झालेत, वर्गमूळ 5 वर्गमूळ 10. 4थं गणित आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, धन्यवाद.